नमस्कार मित्रांनो, आमच्या क्षेत्रामध्ये सर्वात मोठी जर मिथ असेल तर ती असेल लिंगाविषयी, लिंगाच्या साईजविषयी। मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटतं, कुठं कुठं आयुष्यामध्ये असं वाटतं आपल्या मित्राचं बघून किंवा पोर्नोग्राफीमध्ये बघून की आपलं इंद्रिय लहान आहे। आणि या मिथवर आज मी व्हिडिओ तयार करीत आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून खरोखर गेल्या 40 वर्षापासून शास्त्रीयोक्त मार्गदर्शन देण्याचा तुम्हाला तुमचं लैंगिक आयुष्य सुंदर बनवण्यासाठी जो मी नेहमी रिसर्च करत आलेलो आहे, प्रयत्न केलेलो आहे, त्याला खरोखर मला म्हणजे खूप आनंद वाटतो। आणि जर माझ्या व्हिडिओमुळे जर कोणाचं लैंगिक आयुष्य जर चांगलं होत असेल तर डेफिनेटली तुमच्यापेक्षा मला जास्त आनंद होईल। मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे की लिंगाची साईज किती असावी, हे आता तुमच्यासमोर एक आर्टिफिशियल लिंग आहे। जर तुम्ही लेंथ मोजली, हे जर इरेक्टेड जर लेंथ मोजली, हे मॅक्झिमम 5.5 ते 6 इंच आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये दिसून येतं। पण इंडियाची साईज जर 4 इंच असली तरी तुम्ही तुमच्या पार्टनरला सॅटिस्फाईड करू शकता, हे तुमच्या मनामध्ये नक्की तुम्ही बसवून ठेवा। कारण की जो योनी मार्ग असतो, योनी मार्गातला आउटर जो 1/3 पार्ट असतो, हाच फक्त सेन्सिटिव्ह असतो, हाच याच्यामध्येच फक्त नर्व असतात। म्हणून 4 इंच असलं तरी तुम्ही तुमच्या पार्टनरला सॅटिस्फाईड करू शकता, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। जर लिंगाची साईज जर तुम्हाला मोजायची असेल तर डेफिनेटली इरेक्ट पोझिशनमध्ये मोजा। आणि आपले जे टेस्टिस असतात, या टेस्टिसपासून तर ग्लान्स पेनिसपर्यंत आपली साईज मोजायची। आणि जर गर्थ मोजायचं असेल तर पूर्ण आपल्या टेपने असं पूर्ण साईडने पूर्ण मोजायचं। जर ॲव्हरेज विचारलं तुम्ही मला तर हे 4.5-5 इंच असलं तरी सफिशियंट आहे। आणि जे गर्थ आहे ते 3.5 इंच 4.5 इंच असलं तरी सफिशियंट आहे, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, बऱ्याच लोकांचं असं असतं की साईजवर लक्ष त्यांचं असतं पण त्यांची स्किन मागं जात नाही, त्याला आम्ही फायमोसिस म्हणतो। किंवा स्किन मागं गेली आणि तर पुढे येत नाही, त्याला आम्ही पॅराफायमोसिस म्हणतो। याच्याकडे दुर्लक्ष असतं। कारण की बरीच मंडळी माझ्याकडं लग्न झाल्यानंतर जेव्हा माझ्यासमोर येऊन बसतात तेव्हा डोक्याला म्हणजे डोक्याला हात ठेवायची वेळ येते की यांनी पहिले बघितलंच नाही का, यांनी केव्हा मागे करून बघितलीच नाही का। तर मित्रांनो, साईजपेक्षा हे जे आजार असतात, जे आपल्याला लहानपणापासून असतात, याला तुम्ही जास्त महत्त्व द्या। फक्त लिंगाला साईज महत्त्व देऊन किंवा लिंगाची साईज मोठी असेल तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं राहील, आणि लिंगाची साईज छोटी असेल तर तुमचं लैंगिक आयुष्य कुठेतरी हॅम्पर होईल, हे तुमच्या मनातील जे चुकीची कल्पना आहे हे तुम्ही काढून टाका मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, शेअर करा, आणि ज्याला गरज असेल तुमच्या मित्रांना त्यांना डेफिनेटली शेअर करा। थँक्यू।